फायनली तो दिवस आलेला आहे ताईचा लग्नाचा. नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. संपूर्ण बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आणि मेहंदीचा कार्यक्रम आणि त्यासोबतच संगीतचा कार्यक्रम आपल्याला पाहायला भेटला. कालचा ब्लॉग मी एक म्हणेन की थोडा मनासारखा नाही बनला माझ्या मते तरी, पण असो, जे झालं ते झालं. कालचा ब्लॉग बनला आपला कसा तरी, परंतु आज आहे आपल्या ताईचं लग्न. फायनली तो दिवस आलेला आहे ताईचा लग्नाचा. मागच्या वर्षी साखरपुडा झाला आणि त्याच्यानंतर एका वर्षानंतर आज ताईचं लग्न आहे. आणि मंडळी, सध्या मी बघत असाल तुम्ही तर हॉलच्या इथेच आहे मी, आणि आता 9 वाजलेले आहेत. आणि आता ॲक्च्युली सीन काय झालेला की रात्री आम्ही संगीत केलं ना तेव्हा तिकडे समोर थोडासा मोकळा पॅसेज आहे ना, तिकडे आम्ही संगीत केलेला. आणि त्याच्यानंतर काही जण इथेच झोपलेले आणि अखिलेश बोललं की आपण पण इथेच झोपूया. पण मला नंतर लक्षात आलं की शेवटी आपल्याला घरीच जायचं आंघोळ करायला. तरी म्हटलं मी बाबा चाललो घरी, तुला राहायचं तर राहा. तर तो तर इथेच होता आणि त्याला कामं पण होती, त्याच्यामुळे तो इथेच राहिला आणि इथेच झोपला. मी तर घरी गेलेलो, घरी जाऊन झोपलो वगैरे. आणि आता तिकडूनच पटापट आवरून वगैरे मस्त असा हा इंडो वेस्टर्न मी वेअर केलेला आहे. आता तुम्हाला सध्या दाखवायला कोण नाही माझ्याकडे, पण बघा मस्त असा इंडो वेस्टर्न आहे. आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर मी सांगतो की ताई, मी, अखिलेश आणि काकी आम्ही 4 जणांना दादरला छोटी मोठी शॉपिंग करायला गेलेलो. त्यावेळेस हा इंडो वेस्टर्न आम्ही घेतलेला. एकदम सेम टू सेम आहे. तसा हा तुम्हाला माझा दिसतो ना इंडो वेस्टर्न, सेम टू सेम अखिलेशचा पण आहे. कारण की आम्ही ठरवलेलं की घ्यायचा तर सेम टू सेम घ्यायचा. पाठीमागून तर आम्हाला कोणीही ओळखणार नाही. पाठीमागून पण अशी डिझाईन आहे सेम पाठीमागून. नंतर फोटो वगैरे काढले ना तर इथे मी साईडला लावतो तुम्हाला, जेणेकरून माझा आजचा जो लुक आहे तो तुम्हाला दिसेल मस्त असा. आणि आता सध्या माझ्याकडे काही बॅकग्राऊंड नाही आहे, सो त्याबद्दल सॉरी, थोडंसं ॲडजस्ट करा. तर जिथे जागा भेटले तिथे मी ब्लॉग बनवतो आहे. कारण की हॉलमध्ये अंधार आहे, अजून डेकोरेशनचं काम बरंचसं चाललेलंच आहे, त्याच्यामुळे तिथे ब्लॉग नाही बनवू शकत आहे. आणि एकंदरीत सर्व तयारी चाललेली आहे हॉलमध्ये. त्रिमूर्ती मंगलम असं हॉलचं नाव आहे. चला तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिव्याताईचा लग्न सोहळा बघायला भेटेल. आणि आम्ही मुलीकडचे आहोत तर आमच्याकडून दोन्ही फिलिंग्स आहेत. एक तर खुशीची आणि दुसरं म्हणजे आता दीदी जाणार आहे तिच्या सासरी. तर असे दोन्ही फिलिंग्स आहेत आम्हाला, कारण की आम्ही मुलीकडचे आहोत. बाकी आता पुढचा जो लग्नाचा कार्यक्रम होईल तो संपूर्ण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला जरूर भेटेल. तर मंडळी, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून जा. चला, तो बघा अखिलेश पण आलेला आहे समोरून, दाखवतो. एकदम सेम टू सेम असा लुक आहे आमचा. एकदम सेम टू सेम इंडो वेस्ट. आता माझा तर मी नाही दाखवू शकत, ह्याचाच दाखवतो. पाठीमागून बघा, कारण की आमच्या दोघांचा एकदम सेम टू सेम असा इंडो वेस्टर्न आहे. ॲक्च्युली त्याने ऑफ व्हाईट पॅन्ट त्याला नाही पसंत पडली, त्याच्यामुळे त्याने दुसरी बाहेरून परचेस केले व्हाईटवाली. बाकी अशी ऑफ व्हाईट पॅन्ट आहे. या मंडळी तुम्हाला हॉल दाखवतो. बघा, हॉलची इथून अशी एंट्री आहे. एंट्री केल्याबरोबरच समोर आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन होतं. हा इथे खाली मोकळा पॅसेज आहे आणि या साईडून वरतून एंट्री केल्यावरती हॉल आहे. या थोडंसं दाखवतो तुम्हाला. सध्या तरी डेकोरेशन चालूच असेल, आय थिंक सो, कारण मगाशी बघितलं तेव्हा डेकोरेशन चालूच होतं. लेट्स सी. हां, हे बघा, मोठा आहे, चांगला, एकदम प्रिशियस. इथे पण पूर्ण गॅलरीमध्ये मग खुर्च्या लावल्यात. आणि हा हे संपूर्ण मोठाच्या मोठा हॉल. लाईट्स वगैरे लागले ना की अजून मस्त दिसेल, बट आता कोण नाही म्हणून म्हटलं दाखवावं तुम्हाला. आणि तिकडे आपले ते फोटोग्राफर्स आलेले आहेत, ते पण आता आपल्या ओळखीचेच झालेत. जास्त का नाही दाखवत, लाईट्स लागले की अजून भन्नाट दिसेल.
मंडळी, कसा वाटतं आजचा लुक माझा नक्की मला सांगा. कारण की मी स्पेशली अखिलेशने गिफ्ट केलेत आणि सेम टू सेम आम्ही घेतलेत. थोडंसं एक्सायटेड पण आहे कारण की बरेचसे मंडळी आता इकडचे माझ्या ओळखीचे झालेले आहेत. आता असं वाटत नाही की मी इथे नवीन आहे करून, हळूहळू इकडचे नातेवाईक ओळखीचे करून घेतलेत मी. मंडळी, नाश्त्याला आहे मस्त असे पोहे आणि इकडे सर्व सोय केलेली आहे. बघा, पोहे आहे, त्यासोबत रस्सा, काका बोलले मला की जा सर्वांना सांगू नये करून नाश्त्याला यायला. तर मी गेलेलो आणि हे जे कोण मला दिसले त्यांना मी सांगितलं की या नाश्ता करायला हॉलमध्ये. तर आता या मंडळी, मस्त असा गरमागरम पोह्यांचा नाश्ता करूया. हो, आपण सेमच झालं. हाय करा. काय दिसते, बाप रे, खतरनाक. गाईज मस्त असा लॉन आहे आणि इकडे आता आमचं फोटोशूट वगैरे वरती करून झाल्यावरती दीदीच्या फोटोशूटसाठी खाली आलो. मंडई समोर बघताय नवरदेवाची गाडी आहे आणि आम्ही जरा आलेलो मार्केटमध्ये ते पेपर ग्लास घ्यायला. अखिलेश पण आहे सोबत, त्यासोबतच आलेलो. पेपर ग्लास घेतले आणि मध्येच ही मस्तपैकी अशी सजवलेली नवरदेवाची गाडी पण बघायला भेटली. मंडई, हनुमान मंदिराजवळ आलोय मी आणि अखिलेश. आणि या साईडला बघितलं तर भाऊजी आहेत आणि त्यांचे रिलेटिव्ह सुद्धा आहेत. तर इकडे येण्याचं कारण म्हणजे आम्हाला इकडून भाऊजींची वरात घेऊन जायची आहे हॉलपर्यंत. तर त्यासाठीच इकडे त्यांना सेटअप करून देतोय सर्व डीजे विजेचा.
मंडळी जेवायला बसलेत आणि मी पण जेवण घेतलं आहे. गुलाबजाम आहे, भात आहे, वांग्याची भाजी आहे, पावट्याची भाजी आहे, भजी आहे आणि चपाती आहे. तर मंडळी जेवण वगैरे झालं आणि फोन माझा ॲक्च्युली स्विच ऑफ झालेला, बट थोडासा चार्ज करून मी आता ब्लॉग बनवतो आहे. जेवण झालं त्याच्यानंतर थोडासा रेस्ट केलं, म्हणजे बसलो जरा निवांत आणि फोन थोडासा चार्ज केला आणि आता नवरा नवरी वगैरे तिकडे जेवतात आहेत आणि तो व्हिडिओ काढू नाही शकलो बिकॉज आपल्या फोनची बॅटरी कमी झाली व्हिडिओ काढता काढता, कारण की फुल ब्राईटनेसमध्ये ठेवलेला आणि तसाच तो पूर्ण राहिला तर बॅटरी पूर्ण लो झाली. आणि आता थोडंफार त्यांचं जेवण पण झालेलं आहे आणि मस्त झालं लग्न. आणि आहेर देण्याची एक वेगळीच पद्धत बघायला भेटली. आपल्या कोकणामध्ये असं नसतं, पाकिट आणतात, देतात, फोटो वगैरे काढतात, पण इकडे आहेर देण्याची थोडी वेगळी पद्धत होती जी की बघितली आपण मगाशी व्हिडिओमध्ये. तर मंडळी, अचानक मला बघून तुम्ही देखील शॉक झाला असाल की आत्ता तरी लग्नाचा व्हिडिओ सुरू होता आणि मध्येच मी कुठून आलो, ते सुद्धा नॉर्मल कपड्यांमध्ये. तर ते तुम्हाला पुढे सांगतो. त्याआधी सांगतो की ताईचा जो संपूर्ण लग्नाचा जो सोहळा आहे तो एकदम छान पार पडला, मजा आली लग्न कार्यात. आणि लग्न सोहळा सुरू असताना अचानक हा व्हिडिओ इथेच
आता एंड करतो आहे. बिकॉज ताई आणि भाऊजींचं जेव्हा जेवण झालं त्याच्यानंतर आम्ही शेवटी मुलीवाले, त्याच्यामुळे सर्वजण इमोशनल झाले. ताई आणि भाऊजी सर्वांचे आशीर्वाद घेत होते, त्यांना भेटत होते, हे मी पाहिलं. आणि त्यामुळेच माझं मन नाही झालं की आता व्हिडिओ काढावा, व्लॉग बनवावा. ताई इमोशनल झालेली मी पाहिलं, त्याच्यामुळे तरी पण मी छोटीच 10-15 मिनटाची क्लिप काढली, बस तेवढंच. त्याच्यानंतर ब्लॉग सिद्धा बंद केला, कारण की अखिलेशला मी बघितलं, तो पण एका साईडला बसलेला आणि इमोशनल झालेलं. त्याच्यामुळे मी त्याच्याजवळ गेलो त्याला धीर द्यायला, कारण की खास मित्र म्हटल्यावरती माझी जबाबदारी होती की त्याला कुठेतरी सपोर्ट करावा. सो पूर्ण ताई जाईपर्यंत मी त्याच्यासोबतच होतो आणि त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही काढला. आणि नंतर मग फायनली शेवटी कसा बसा अखिलेश आणि ताई भेटले. भरपूर रडले दोघंजणं आणि मला पण ताईने मिठी मारली, मी पण इमोशनल झालेलो थोडा बहुत. तर असा सर्व कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर ताई आणि भाऊजी कारमधून वापीच्या दिशेने गेले आणि पाठीमागून एक ट्रॅव्हल्स होती, तर त्याच्यामध्ये सर्व ते रिलेटिव्ज आहेत त्यांचे, ते पण तिकडे निघून गेले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो, सर्व फ्रेश वगैरे होऊन जेवून वगैरे झोपून गेलो. तर असाच सर्व आमचा संपूर्ण आजचा हा दिवस गेला लग्नाचा. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला ताईचा लग्न सोहळा नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये.